जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलो आहोत अत्यंत पवित्र आणि भक्तिमय ठिकाणी, तसंच म्हणजे खडकेश्वर महादेव मंदिर कोंडवेधावडे येथे। आजचा दिवस खास आहे कारण आज खडकेश्वर महादेवांच्या अत्यंत दिव्य आणि मनमोहक चंदन शृंगार करण्यात आला आहे। चंदनाच्या शीतलतेनं आणि सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसर पवित्र आणि शांततेनं भरून गेला आहे। इथं शुद्ध सुगंधी चंदन दगडावर घासून तयार केलं जातं। हे चंदन अत्यंत भक्तिभावाने महादेवांवर अर्पण केलं जातं। शिवलिंगावर हळुवारपणे चंदनाचा लेप लावला जातो। त्रिपुंड भस्म रेषा आणि नयनरम्य आकार देऊन महादेवांचं शांत, सौम्य आणि तेजस्वी रूप साकारलं जातं। इथं प्रत्येक अर्पणासोबत ओम नमः शिवायचा जप सुरू असतो। बेलपत्र, पांढरी फुलं, धतुरा आणि हारांनी महादेवांना सजवलं जातं। चंदन शृंगारानंतर आरतीला सुरुवात होते। ही आरती म्हणजे महादेवांना कृतज्ञतेने केलेली सेवा। पंचारतीचे दिवे प्रज्वलित होतात। संपूर्ण मंदिर सुवासिक धुपाने भरून जातं। घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिमय होतं। आरती सुरू असताना भक्त हात जोडून, डोळे मिटून मनोभावाने प्रार्थना करताना दिसतात। तर चला मित्रांनो, तुम्हाला आरतीचे काही क्षण दाखवतो। महादेवांचं हे रूप पाहताच मन आपोआप भक्तीने नतमस्तक होतं। प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा, श्रद्धा आणि विश्वास घेऊन महादेवांच्या चरणी नतमस्तक होत आहे। मित्रांनो, हा चंदन शृंगार म्हणजे एक सजावट नाही, ती आहे श्रद्धा, शांती आणि शिवतत्वाचा अनुभव। चला, धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। हर हर महादेव।